नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि आम्ही दांगट फॅमिली तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज घेऊन येत असतो किंवा आम्ही बाहेर पडलो तर इथल्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवत असतो. तर आज असंच आम्ही बाहेर पडलेलो आहोत. तुम्ही बघू शकता की मी इंडियन इंडियन लुक केलेला आहे आणि छान अशा गढवाल साडीचा मोठी ट्रेन आहे. तर छान अशा गढवाल साडीचा हा ड्रेस आहे. तर एवढा असं छान आवरून मी कुठं निघाली आहे. तर आम्ही चाललेलो आहोत इथल्या एका कार्यक्रमाला आणि कार्यक्रम म्हणजे खूप स्पेशल असा प्रोग्राम आहे. तर उद्या आहे 19 फेब्रुवारी, आज 18 फेब्रुवारी आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की उद्या शिवजयंती आहे, जी खूप जोरात साजरी होती आपल्या इथं. तसंच इथं म्युनिकमध्ये सुद्धा, जर्मनी म्युनिकमध्ये खूप छान अशी शिवजयंती साजरी केली जाते. तर हे असं पहिलं वर्ष आहे की आम्ही त्या कार्यक्रमात भाग घेणार आहोत. म्हणजे आम्ही प्रेक्षक म्हणून चाललेलो आहोत. कार्यक्रमात तर नाही कुठल्या पार्टिसिपेट केलेलं, बघायला चाललो आहे आणि त्याचबरोबर तुम्हालाही दाखवायला चाललो आहे की इथं शिवजयंती कशी साजरी होते. तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही बसने आलो ट्रेन स्टेशनपर्यंत आणि इथून आता ट्रेन घेऊन आम्ही चाललेलो आहोत. अक्षरा झोपली आहे, तिने पण खूप छान असा ड्रेस घातला आहे, मी दाखवते नंतर. आणि समर तर खेळतोय, तर जागा आहे. तर आता दुपारची वेळ आहे, 2 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. आम्हाला थोडं लेटच होणार आहे, पण मुलांच्या गडबडीत धावपळीत आणि बसच्या टायमिंग्सनुसार आम्ही निघालोय. तर इथं कसं आहे कार्यक्रमांचं, आता तुम्हाला वाटेल आज 18 फेब्रुवारी, उद्या शिवजयंती, आज कशी साजरी होते. तर इथं वीकेंड्स बघून कार्यक्रम अरेंज केले जातात, कारण मोस्टली लोक बाहेर पडतात, ऑफिसेस असतात आणि सुट्ट्या तर आपल्या कार्यक्रमांना इथे सुट्ट्या शक्य नाहीये आणि पर्सनल पण लोक घेत नसावीत. त्यामुळे इथं आधीचा वीकेंड किंवा नंतरचा वीकेंड, त्या कार्यक्रमाच्या आधीचा किंवा नंतरचा असं कार्यक्रम ठेवले जातात. तर तसंच उद्या शिवजयंती आहे, पण आज कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आमच्यासाठी पहिलीच वेळ आहे इथे शिवजयंतीचा कार्यक्रम बघायची. तिथे खूप छान असे ग्रुप परफॉर्मन्सेस होणार आहेत, पोवाडे सादर केले जातील, काही डान्स परफॉर्मन्सेस पण आहेत. तर आम्ही एक्सायटेड आहोत की तिथे आता काय काय पाहायला मिळते आणि तो जो जल्लोष आणि ते जे एक वातावरण असणार आहे ते खूप भारी असणार आहे. कारण तसाच जरी नॉर्मल जरी टीव्हीमध्ये शिवाजी महाराजांचं गाणं लागलं किंवा पोवाडा एखादा ऐकला तरी आपल्याला भरून येतं, खूप इमोशनल होतं आपण. आणि आज तर प्रत्यक्षात आम्हाला हे सगळं बघायला मिळणार आहे तिथं, त्यामुळे आम्ही खूप असं उत्सुक आहोत. तर तिथे तुम्हाला घेऊन जातो आम्ही. जाताना तुम्ही प्रवास पण बघा आमचा. मला माहिती आहे की बऱ्याच जणांना आवडत असेल हे ट्रेनमधलं सगळं बघणं किंवा बाहेरची दृश्य बघायला, जी खूप छान असतात. तर मग तुम्हाला आता प्रवास पण आम्ही दाखवतो आणि तिथे गेल्यावर कार्यक्रम आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं दाखवू. तर भेटूया. असं कार्यक्रम असतील ना तेव्हा गाडीतून उतरलं की लोकांना फॉलो करायचं, हे आम्हाला माहिती झालं होतं. कारण ठिकाणं नवीन आहेत, पण ज्या आवरलेले लोक आहेत आपले त्यांच्या मागे जायचं, बरोबर आपण पोचतो. गरम झालं असतं.
आता आम्ही पोहोचलेलो आहोत. समजून आम्ही शिवप्रतिष्ठान युनिट शिवाजी महाराजांचं कार्य, संभाजी महाराजांचं कार्य आणि बाजीराव पेशवे असे कित्येक इतिहासातले आयडल जे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, जे लोकांना प्रेरणा देऊ शकतील, अशा लोकांना पोहोचवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा.
कार्यक्रम. आणि रानू मस्त नाचतीये. हे बघ रानू कशी डान्स करतीये, कशी डान्स करतीये. आता थंडी वाजायला लागली.